सगळ्यांना नमस्कार. उद्या सुट्टी घेणार आहे, गावाकडे उपचार घेणार आहे अंतरवाली शहागड. कारण तिथं खूप समाजाचे लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रॅल्या आहेत आता 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत त्या संदर्भातलं काही निवेदन, काही अनेक हे पाडायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाही आहे. त्याच्यामुळं उद्या आम्ही सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतरवालीतच घ्यायचे. पाटील, काल शरद पवार या ठिकाणी संभाजीनगरला आले होते. काही मराठा संघटनेच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊन आणि शरद पवारांनी त्यांना सांगितले की सरकार, ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी, थेट प्रक्षेपण करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी मी राहील किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मी राहील असं शरद पवारांनी आश्वासन दिले. तो निर्णय मला मान्य राहील. आता हे काय नुसती घुमाघुमी मराठ्याला खऱ्या गोष्टी आहेत का त्या? काय आश्वासन मराठ्याला कशाला आश्वासन द्यायचं? मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला. जी एक जीव आहे तुमचा, विकास आघाडी किंवा महायुती, हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे. हे तर कोणी असो, मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो. हे नुसती घुमाघुमी आहे. द्यायचं आहे ना, काय लागत नाही हो. द्यायचं असल्यावर काही लागत नाही. आत्ता दिलं, सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात. मनात असल्यावर काही करता येतं. मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं. उगाच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही. त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे? लाईव्ह नाही, त्यांनी पार डोंगरावर दगडावर बसव एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या आरडून. पण आम्हाला आरक्षण पाहिजे, आमचा मुद्दा हे आहे. काय ही कोलाकोली हो दादा, इतकं येड्यात नाही काढायचं. 40-42 वर्ष झालो. याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा, त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांच्या भेटी होत्यात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत. लाईव्ह करा, कसं करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 4 भिंतीच्या आत बसा, तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही. आम्हाला पाहिजे आरक्षण. पण आता काय होतं दादा, ते काय म्हणले आले नाही, हे काय म्हणते येतो, म्हणजे काय? त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत, यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो. हे काय आता हे खूप अवघड आहे. ते आम्हालाच गोरगरिबाला बघावं लागणार. हे काय करायचं? शरद पवार वेड्यात काढतात की कोण वेड्यात? सगळे 70-75 वर्षापासूनले सगळे असं ना. लोकांच्या मनात लय खतखते दादा, लय खतखते आधी. हे समजून घ्या ना समाजाला. समाजात लय खतखते. मराठाच नाही म्हणत मी, सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखते. दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच. तुम्ही प्रत्येकात खतखते. धनगर बांधवात खतखते, आरक्षणाच्या बाबतीत, मायक्रो ओबीसीमध्ये, म्हणजे छोट्या छोट्या जातीत हे, मुस्लिमात हे, सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखते. त्यांना नाही कळायचं, जाऊ द्या, आम्हाला काय घेणं नाही. त्यांना कळू नाही तर नाही कळू. फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं. आता लोकांना सहज कळतंय, सहज म्हणतोय मी, सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं. सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनतात जनतेला. हे सहज कळतं माणसाला, सहज. पहिल्यांदा होतं बाबा थोडंसं अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पंजोबा होते. आता 5-5 वर्षात लेकरं हुशार झाली. लगेच कळतंय कोण कोणच्या या बॉर्डर कसा थोका आणतात. पाटील, शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्टर भूमिका घेतात, पण मराठा आरक्षणाच्या सपोर्ट का भूमिका घेत नाहीत, काय वाटतं याबद्दल? मी आत्ताच सांगितलं, हे कोणाचेच नाहीत. गोरगरिबाला न्याय द्यायचा असला तर एकत्र येणे एवढी संधी आहे आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळवून घेणे. धन्यवाद. काल तुम्ही गेला होता, काय विशेष होते? त्या गावची यात्रा असते आमच्या आणि गावातून प्रत्येकजण बाहेर गेलेला कुठंही असो, नोकरीला, व्यवसायाला, तर त्या दिवशी दर्शनाला येतो. कारण त्या गावात मोठमोठाले मंदिरं पण आहेत.
आणि संत महंतांची एक परंपरा आहे तिथं, की तिथं मातंग ऋषी, गौतम ऋषी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या माथुरे गावात आहेत. महादेवाचं